50% आरक्षण, 70% आरक्षण, मित्र म्हणतोय 100% आरक्षण करून टाका. ही गर्दी बघताय तुम्ही, सांगलीच्या एसटी स्टँडवरची ही गर्दी आहे. आणि ही काय फक्त एका दिवसाची गर्दी नाही बरं का, रोज सांगलीच्या स्टँडवर हीच गर्दी तुम्हाला बघायला मिळते. आपला आजचा मुद्दा आरक्षणाबद्दल नसून ह्या आरक्षणामुळे होणाऱ्या गर्दीतल्या एसटी कर्मचाऱ्याची व्यथा सांगणार आहे. महिला सन्मान योजना काढल्यापासून म्हणजेच 50% महिलांना सवलत दिल्यापासून एसटीला प्रचंड अशी गर्दी होते. आरक्षणाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बद्दल न बोलता ह्या महिलांना खरोखर सन्मान देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. हे एसटी कर्मचारी पूर्णपणे प्रवासामध्ये उभा राहिलेले तुम्हाला आजकाल दिसतात, जे आधी बसून तरी असायचे. आणि खास मी परवा सांगली ते आटपाडी गाडीमध्ये प्रवास करताना हा कंडक्टर दरवेळी खाली उतरून लोकांना वर चढवत होता, कारण त्याला सुद्धा उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि त्याच्या सीटवर सुद्धा त्याने स्वतः 2 ते 3 महिलांना बसवलं होतं. आणि महिलांचा खरोखर सन्मान करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी आंदोलन करायला लागते या महाराष्ट्रात. अधिक व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा मानदेशी ब्लॉगर.